तुला नाही दे, तुला नाही. जय कुठून जायचं सांग चल, कुठून जायचं? शेतात जेवायचं म्हणून सकाळपासून काहीच खाल्लं नाही, फक्त सकाळी चहा ब्रेड खाल्लेत. ठीक आहे, आता जे कोणी आपला व्लॉग बघताय त्यांना मी विचारतो की ही माझी आत्या आहे, यांनी आमच्या शेतामध्ये काम केलंय, हरभरा काढून दिलाय, लसूण काढलाय, तर त्यांना रोजंदारी द्यायला पाहिजे की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आता आपण चाललोय आपल्या शेतामध्ये. शेतात पोचलेलो आहेत आपण. हे जे मागे दिसतंय तुम्हाला हे आहे पेरूचं बाग. आत्ता एक 6 महिन्यापूर्वीच पेरू लावलेले आहेत इथे. ऊन तर खूप आहे, काही सुचतही नाही काढण्यासाठी. काय पाहिजे तुला? काय कोणाला पाहिजे? तुला नाही दे, तुला नाही. अगे गे धर धर धर, तुला एक त्याला एक. घे 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 घे, चल 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 घे घे. कसं जायचं असं? अच्छा बाश. जय कुठून जायचं सांग चल, कुठून जायचं? हळू हळू हळू. ओके, तर हे आहे आपलं पेरूचं बाग. हे तायवान पिंक नवीनच पेरू लावलेले आहेत आपण. हे एक 6 महिने झाले, 6 महिने झाले ते पेरूचं झाड लावून. ते जे तुम्ही लाल पेरू म्हणून जे ऐकलं असेल, लाल पेरू, ते हे आहेत. पूर्ण पिकल्याच्या नंतर खाण्यासाठी जेव्हा हे तयार होतात त्यावेळेस कापल्याच्या नंतर पेरूचे 2 भाग केल्याच्या नंतर हे आतमध्ये लाल कलरचे येतात. ही सुरुवात आहे, ही पेरूची सुरुवात आहे. हा त्याच्यापेक्षा मोठा आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. हे आता हे सुरुवात झाली आहे पेरूला येण्याची. हे बघा, हे 2 हे आहेत मोठे, तरी याच्यापेक्षा मोठे आहेत अजून. हे पिकलेले आहेत का? काय आहे ते? काय ते पिकले का कच्चे? पिकले. ओके. जे पाहत आहे हे 2 जण, हे माझ्या आत्याच्या मुलाचे मुलं आहेत, म्हणजे माझ्या आत्या भावाचे मुलं आहेत ते. चला चला, कुठं जायचं आता? कुठं जायचं? चला मग, जिथं असेल तिथं चला, कुठं असेल तिथं चला. हे छोटेसे चिल्ले पिल्ले आपण उन्हामध्ये बेजार होऊन जातो. हे लहान लेकरं बघा, नुसतं खेळणं नाही पाहिजे त्यांना. हे बघा, हे आहे पेरू. बऱ्यापैकी यायला सुरुवात झालेली आहे, बरेच येतात ह्याला. तायवान पिंक.
काय करतो श्लोक? चल चल छोटासा बाकी. काय करता आत्या? ह्या आमच्या आत्या आहेत, वडिलांची बहीण. हे पण कंटिन्यू शेतामध्येच असतात. कसं वाटतं शेतामध्ये काम करून? चांगले डोक्याचा अवतार असा. काय अवतार कसं आहे राहू द्या ना, कोण पाहणार आहे. उन्हातानाचं कसं वाटतंय शेतात काम करून? चांगलं लागतं करू ना. चांगलं लागतंय, कोरोना होत नाही. मग तुम्ही सगळ्यांना सांगता का शेतामध्ये काम करा म्हणून? तुम्ही पण शेतात या. आम्ही पण शेतात देऊ. हाय करा. तुम्ही हाय.
उन्हामुळे भयानक त्रास होतोय. इतकं ऊन म्हणजे इतकं गरमी होते ना. आज मी खरंच खूप परेशान झालो आहे ब्लॉग तयार करून. खरं तर जास्त काही फिरलोच नाही, आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे. गरमी म्हणजे खूप भयानक आणि खरंच शेतकऱ्यांची कमाल आहे. एवढ्या उन्हामध्ये म्हणजे पिकाच्या बाजूला जे काही गवत तयार होतं, जे काही वाढतं, ते कापण्यासाठी सुद्धा, ते निघण्यासाठी सुद्धा एवढ्या उन्हात येऊन ते काम करतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात कमालीची गोष्ट आहे. शेतकऱ्यासारख्याला 12 वाजल्याच्या नंतर घराच्या बाहेर पडणं होत नाही आणि शेतकरी लोक दिवस रात्र शेतामध्ये असतात, इतकं राबराब राबतात आणि त्यांच्या गोष्टीला काही एवढं मोलाचं फल त्यांना काही भेटत नाही. ही सगळ्यात दुःखाची बाब आहे. याच गोष्टीमुळे ना आपल्या भारतातले सगळे शेतकरी मागं पडलेले आहेत. आत्ता तुम्ही थोड्या वेळापूर्वी ज्या आत्यांना भेटले होते, त्या आत्यांचा हा मुलगा माझे अशोकदाजी जे चहा घेत आहेत, हे त्यांच्या मिसेस, आमच्या वहिनी आणि हे चिल्ले पिल्ले दोन त्यांचे लेकरं. ते जंगल पता चला आहे, चड्डी पण के फुल खिलाय सारखे दोन लेकरं येते. 24 तास जंगलात असल्यासारखं हे इथे राहतात, इथेच खेळतात, सगळ्या गोष्टी इथेच. तुझं नाव सांग. सांग बरं. इकडे बघ. इकडे बघ. आम्ही जय जय अशोक. पूर्ण नाव सांग. सांग मामाला. सांग. जय अशोक भंडारे. हा आहे छोटा मुलगा आणि हा आहे लोक अशोक भंडारे. हा आहे मोठा मुलगा. त्यांना शेताची खूप आवड आहे. हे जन्मल्यापासून शेतातच राहतात. शेतामध्ये जेवायचं आमंत्रण असल्यामुळे सगळं स्वयंपाक वगैरे इथे चालू आहे. ह्या आहेत आतापर्यंत तुम्ही जे काही शेत बघितलं त्या शेताच्या मालकीण होत्या, माझी आई. साहेबांचं म्हणणं आहे की एवढी मोठी शेती असूनही काहीच फायदा नाही आहे, कारण निसर्ग साथ देत नाही, पाऊस पाणी नाही. त्या गोष्टीमुळे सगळं काही असून नसल्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूयात नेमकं काय म्हणतायत ते. आमच्या वडिलांनी ना शेती बघून दिलं मला इतक्या दिवस. एवढी शेती बघितली की बाबा आमचे गैरवरून गेले. गहीवरून गैरवरून गेले आणि त्यांना शेती नव्हती, म्हणून बाबाने इकडं आम्हाला शेती बघून दिले. त्या काळात मला 41,000 हुंडा घेऊन लग्न करून, पण कशाचं आमचे हालच झाले खूप, कारण एवढी शेती असून कधी मालच येत नव्हता. आणि आमचे मालक किती पैसा घालते, 1-1, 2-2, 3-3 लाख, आणि त्याचा काही उपयोग नाही. ह्या वर्षी निसर्गाने खूप साथ दिलेली आहे. आता शेताचं काही उपयोग होईल असं वाटते मला इथून पुढे. उत्पन्न केलं, ऊस लावला, पेरू लावला, पहिले खूपदा केलं, मोसंब्या लावल्या होत्या, खूपदा हे केलं, पण सगळं वाया गेलेलं आहे. पण आता इथं गेल्या वर्षी खूप पाऊस पडल्यामुळं या वर्षी चांगलं वाटत आहे. ह्या आमच्या ताई साहेब. शेतामध्ये काम करून कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं शेतात काम करून. दिवस रात्र शेतामध्ये असता. या कोरोनाची काही भीती वगैरे? शेतामध्ये काही भीती नाही कोरोनाची. कोरोनामुळे आम्ही शेतामध्ये येऊन बसलेलो आहे. कोरोनामुळे तुम्ही शेतामध्ये येऊन बसले, नाहीतर मग गावाकडे, म्हणजे गावामध्ये छोटे छोटे लेकरं असल्यामुळं, कोरोनाची भीती असल्यामुळं आम्ही शेतात आलो. 1 महिना झालं शेतामध्ये येत आम्ही. 1 महिन्यापासून शेतामध्ये आणि सगळं इथेच करून खाणं पिणं. सगळं इथंच करून खातात. वा वा वा. काय हा भाऊ म्हणतोय बाहेरचे लोक आले म्हणून काय भीती नाही वाटत. म्हणजे आम्ही औरंगाबादून आलो ना, त्याच्यामुळे ते म्हणाले तसं. काय करू लागला तू? गवत काढतोय? अरे बापरे. बघा छोटासा बच्चा, पडशील काढता काढता. शाबाश. चला चला. तुम्ही काय करताय छोटे सरकार? काय करताय? अरे बापरे, गवत काढायला तू? शाबाश. मी म्हणत होते तू शेतातले एक पूर्ण प्रश्न लिहून आण तिकडनं आणि नंतर यांचा इंटरव्ह्यू घे, कारण ह्या एकदम ऍग्रिकल्चर केलंय मी, आता बस सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेत फिरतो.
टांग 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 छोटे सरकार, ये उससे भी छोटे सरकार. वो जो अभी बघा, अरे बाप रे, पडला तू. हा, इतकं भयानक ऊन आहे. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी, कारण खरंच खूप भयानक ऊन आहे. या उन्हामध्ये फिरून शेती दाखवणं म्हणजे आपली तर कमाल नाही आहे, पण जे शेती करतात शेतकरी लोक जे आहेत त्यांची खरंच कमाल आहे शेतीमध्ये शेती करणं. त्याच्यानंतर एवढा मोठा उन्हाळा आहे, आपण सगळे आता लॉकडाऊन असून सुद्धा मस्तपैकी आपण बसलेलो आहेत घरामध्ये जाऊन. पण हे शेतकरी लोक आहे ना, ह्यांना घरदार म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे शेती, सगळ्या गोष्टीसाठी शेती. म्हणजे गावरान भाषेमध्ये म्हणू शकतो आपण की रानटी लोक आहेत. काय ते काय रे, हा काय करताय तुम्ही? तू काय करतोय श्लोक? हा, मोठ्याने बोल. शेत खंदतोय, उगाचच खंदतोय, उगाचच खंदतोय. ये छोटा सरकार गवत काढतोय, गवत. भूक नव्हती, खावं नाही वाटलं. असं मला चिडचिड करू लागला, मग भूक लागली. इथंच लागली होती भूक, जातानाच लागली होती. कंटिन्यू आमचं हेच चालू राहतं, शिव्या खाणं, शिव्या देणं. तिथे गेलं तिथं शिव्या देत बसते आमची माय. मग हे काय चालू आहे? आता हे शिवाय देणं चालू आहे. वीर श्लोक आणि जय. श्लोक नाही, वीर पाहिजे होतं त्याचं नाव. वीर आणि जयवीर. जयवीर. गावरान पिठलं. हा चालते तसं चपाती सारखं ना. हा चालते, तेच खूप भारी. हे प्लॅन थोडासा चेंज झालाय, पिठलाच्या जागी आता धिरडं होतंय. शेतात जेवायचं म्हणून सकाळपासून काहीच खाल्लं नाही, फक्त सकाळी चहा ब्रेड खाल्ले. त्याच्यानंतर बघा लेकरांनो, सॉरी मित्रांनो, किती वाजता जातं? 3:30-4 वाजत असतील दुपारच्या ना. सकाळपासून हे इथलं शेतामधलं जेवण्यासाठी अजूनही आम्ही भुकलेलो. शेतीत करोना होत नाही, तोंडाला भुके बांधायचे नाही. कोणाला? तो आपल्या तोंडाला बांधू नये कधीच. तोंडाला बांधू नये का बरं? शेतीत काम केलं, शेतीत काम केल्यावर तोंडाला बांधायची गरज नाही. हा. काय होते? करोना होत नाही. कोरोना होत नाही. शेतीत बसायचं, कूलरची हवा घेतात, करोना होत आहे. मग तुम्हाला होत नाही? नाही तुम्ही उन्हात काम केल्यानं होत नाही? नाही. आम्ही सिटीतले लोक थंड हवेला बसले नव्हते. गार पाणी प्यातात. आपल्या गावामध्ये किती सापडलेत? सापडू द्या, ते मुर्गी फार्मला जाते. म्हणजे ते लोक बाहेर जाऊन काम करतात म्हणून ते कोरोना पॉझिटिव्ह होतात, आणि तुम्ही शेतात काम करता तर काहीच होत नाही. कूलरच्या हव्याना. तर ह्या आमच्या आत्या आहेत, एकदम कलाकार बाई आहे ही शेतातली. तर आत्ताच तुम्ही जे ज्यांना भेटलेत ते माझी आत्या आहेत. त्याच्या आधी पण मी तुम्हाला इंट्रो करून दिला होता. खरंच शेतातल्या लोकांशी बोलायचं म्हणजे ना एक मन साफ होऊन जातं. त्यांची बोलायची ट्युनिंग, बोलायची छान असते.
जिव्हाळा आहे तो आपल्याबद्दल तो दिसून येतो. तर खरंच माझ्या आत्याशी बोलून तर मला तर छान वाटतं. हे चालले आता जेवायला बसायची तयारी. आणि हा पा गावामध्ये झाडू कशा कोणत्या पद्धतीचा आहे, आयुर्वेदिक झाडू. कोरोनामुळे आम्ही शेतात येऊन बसल्यामुळे झाडू भेटणार आहे आम्हाला. लिंबाच्या पालाचाच झाडू केला तुम्ही. आधुनिक शेतकरी. आदिवासी शेतकरी. नाही, आधुनिक शेतकरी पण झाले. शेतकऱ्यांवर बरंच काही आहे तसं म्हणण्यासारखं. आधुनिक शेतकरी पण झाले. ए चल लवकर इकडे. अरे जेवायचं ना. चला चला चला. हे आहे शेतातलं जेवण. फक्त आंबा द्या रे इथं नाही. आमच्या ताईंनी बनवलेलं आहे. ए तुम्ही काय खाताय रे? काय खाताय? आंबा वर जात आंबा. आंबा खाय ना मग. अरे खांगे खांगे. हा बोला शिवी. आत्या शिवी. काय म्हणता बोला. काय घरी पैसे देऊन टाकले मला. कोणी दिले ना? कधी आता म्हणले ना देऊन टाकले. गेले कुठे हा प्रूफ आहे माझ्याकडे. आता म्हटले तुम्ही देऊन टाकले. पैसे द्या तुमचं. कोणी काढलं? तुम्ही. आम्ही काढलं ना. या काढा लसूण. द्या ना मग. रोजंदारी माल हरभरा काढलं का लसूण काढलं ते सांगा. काढा ना. हरभरा काढ. काय काढलं? हरभरा काढ. दोन्ही काढलं. हा दोन्ही काढ. बरं 3000 रुपये देऊन टाका मला. ठीक आहे. आता जे कोणी आपला ब्लॉग बघताय त्यांना मी विचारतो की ही माझी आत्या आहे. यांनी आमच्या शेतामध्ये काम केलंय. हरभरा काढून दिलाय, लसूण काढलं. हा तर त्यांना काय म्हणतात ते पैसे रोजानं काय रोजंदारी रोजंदारी द्यायला पाहिजे की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. द्या. बस मीच करा. किती झाली तुमची रोजंदारी? 3000. 3000. आता खरंच मोठा प्रश्न पडलाय. तुम्ही आत्याच आहेत ना नक्की? हा आतेच. म्हणजे माझ्या वडिलांची बहीण? हा पक्का? तो माझा लहान आहे. माझे पप्पा तुमच्यापेक्षा लहान हा. आहेत. बर. ब्लॉग तयार करता करता आता संध्याकाळ झालेली आहे. हे आहे संध्याकाळचं वातावरण. बऱ्यापैकी मजा आलेली आहे. छान एन्जॉय केलेला पण आहे. आत्याला तुम्ही भेटलेले आहेत. तुमचं बोलणं वगैरे कसं आहे माहिती आहे. समजलं असणार आहे. पण तीच आत्या सगळ्यात जास्त प्रेमळ आहे माझ्या सर्व आत्यांना. आणि भेटल्याच्या नंतर जुन्या लोकांना छान खरंच मस्त वाटतं. गावाकडचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जी आपुलकी आहे ती कशातच नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.